गावाकडची नाती जपून ठेवणारं सोनं म्हणजे फक्त एक धातू नसून ते शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या आयुष्यातलं हक्काचं राखून ठेवलेलं धन असतं. सकाळची न्यारी उरकून रानात जाताना एखाद्या म्हाताऱ्याच्या नजरेसमोर लेकीचं लग्न असतं तेव्हा त्याच्या मनात पहिला विचार येतो तो म्हणजे सोन्याचा. गावाकडं आजही सोन्याला लक्ष्मीचं रूप मानलं जातं. दुष्काळ पडो किंवा घरात काही अडचण येऊ, घरातल्या स्त्रीच्या अंगावर असलेले दोन मणी किंवा ते छोटंसं डूल हे संकट काळात सावलीसारखं धावून येतं. गावाकडच्या माणसांसाठी सोनं हे प्रतिष्ठेचं लक्षण तर आहेच, पण त्याही पेक्षा तो एक सुरक्षिततेचा आधार आहे. ऐन वेळेला कधीही ढग दाटून आलं की शेतकऱ्याला जशी संकटांची चाहूल लागते तेव्हा त्याचं पहिलं प्राधान्य हे सोन्याकडे वळलेलं असतं. मात्र आत्ताच्या काळात हेच सोनं द्यायच्या आधी माणूस कसल्या तरी काळजीच्या आहारी गेलाय. हे सोन्यासारखं सुख विकत घेताना माणूस इतका का विचार करतोय? सोनं इतकं महाग कसं होत चाललंय? सोनं महाग झालं की काय परिणाम होतो? अशा वेळी त्यात गुंतवणूक करावी का याचाच आढावा घेणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी आहे. मंडळी, सणासुदीला जेव्हा घरात आनंदाचं वातावरण असतं तेव्हा महिलांचा उत्साह सोन्याच्या दागिन्यांनी लईच उजळून निघतो. दागिन्यांकडे पाहण्याचा महिलांचा दृष्टिकोन केवळ फॅशन पुरता मर्यादित नसून त्यात एक भावनिक गुंतवणूक असते. पिढ्यानपिढ्या चालत आलेले दागिने जेव्हा सणवाराला मिरवले जातात तेव्हा त्यात माहेरची आठवण, सासरचा मान आणि एक प्रकारचा अभिमान असतो. सोन्याचा एखादा दागिना अंगावर असला की स्त्रीला एक मानसिक ताकद मिळते, बळ मिळतं. आपल्या भारताच्या संस्कृतीत सोन्याला अक्षय्य आणि शुद्ध मानलं जातं. त्यामुळे सणासुदीला सोन्याची पूजा करून ते घालणं हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. मात्र गेल्या काही काळापासून सोन्याच्या भाववाढीनं या आनंदावर थोडं विरजण घातलं गेलंय. सोन्याचे भाव गगनाला भिडत असताना ते खरेदी करणं आता सामान्य कुटुंबांसाठी एक मोठं आव्हान बनलंय. हे सोन्याचे भाव का वाढतायत याच्या मुळाशी गेलं तर जगाच्या राजकारणाचे आणि अर्थकारणाचे गुंतागुंतीचे धागेदोरे दिसतात. सध्या जगभरात ठिकठिकाणी सुरू असलेले युद्धाचं तणाव, त्याचबरोबर रशिया युक्रेन संघर्ष आणि मिडल ईस्ट मधील अशांतता हे सोन्याच्या दरवाढीची मुख्य कारण आहेत. जेव्हा जेव्हा जगात युद्धाचं सावट येतं तेव्हा सीमावादाचा तणाव निर्माण होतो. जेव्हा गुंतवणूकदार शेअर बाजार किंवा चलनापेक्षा सोन्याला जास्त करून पसंती देतात, याच काळानुसार जगात सोन्याचा सेफ हेवन मानलं जातं. कारण डॉलरची किंमत कमी झाली किंवा अर्थव्यवस्था कोलमडली तरी सुद्धा सोन्याची किंमत टिकून राहते. यासोबतच अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या धोरणांचा आणि वाढत्या महागाईचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर होतो. जेव्हा अमेरिकेनं डॉलर कमकुवत होता तेव्हा सोन्याच्या किमतीत आपोआप वाढ होते. तसंच चीन आणि भारतासारख्या देशातल्या मध्यवर्ती बँका आपल्या साठ्यात सोन्याचे प्रमाण वाढवतात. त्यामुळे पुरवठा कमी झाल्यानं हे भाव अचानक वाढायला लागतात. या भाववाढीचा थेट परिणाम गावाकडच्या आणि शहरातल्या सामान्य लोकांच्या आयुष्यावर व्हायला लागतो. एकेकाळी साध्या घरातल्या लग्नातही किलोभर सोन्याची चर्चा व्हायची, तिथं आता ग्रॅमचा विचार करतानाही 10 वेळा विचार करायला लागतोय. त्याचबरोबर गावाकडच्या भागात सोनं खरेदी म्हणजे भविष्यातल्या ठेवीसारखं मानलं जायचं, तिथं आता भाववाढीमुळे ही गुंतवणूक सामान्य माणसांच्या खिशाबाहेर जातीये. त्यामुळे लग्न कार्यासाठी कर्ज काढून सोनं खरेदी करायची वेळ खूप जणांवर येतेय. शहरात राहणाऱ्या कामगार वर्गांसाठीही सोन्याच्या वाढत्या किमती बजेट कोलमडणाऱ्या ठरतायत. त्याचबरोबर सोन्याची किंमत वाढल्यानं दागिन्यांच्या मजुरीवरही परिणाम होत असून यामुळे कामगारांच्या पगारावरही प्रश्न निर्माण झालाय. सध्याच्या काळात सामान्य माणसांसाठी आता सोनं हे सणासुदीचा आनंद देण्याऐवजी चिंतेचा विषय बनू लागलाय. इतिहासात 2008च्या जागतिक आर्थिक मंदीपूर्वी म्हणजेच लेहमन ब्रदर्स कोसळण्याच्या आधीपासूनच सोन्याच्या भावात एक अस्वस्थ करणारी वाढ दिसू लागली होती. जेव्हा अमेरिकेतील घर कर्जांचे ढग जमा होऊ लागलेले तेव्हा तिथल्या सावध गुंतवणूकदारांनी आपला पैसा शेअर बाजारातून काढून सोन्यात वळवायला सुरुवात केली होती, ज्याचा परिणाम पुढे संपूर्ण जगाला मंदीच्या खाईत लोटणारा ठरला. त्यानंतर 2011च्या सुमारास जेव्हा युरोपमधील अनेक देश कर्जात होते आणि जागतिक बँकिंग व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं तेव्हा सोन्याच्या इतिहासातील त्यावेळचे सगळ्यात वरची पातळी गाठली होती. याच दरवाढीमुळे जगभर संकटांची चाहूल लागली होती. असाच काहीसा प्रकार 2020च्या सुरुवातीलाही पाहायला मिळाला. कोरोना महामारीनं जगाला विळखा घालण्यापूर्वीच जागतिक बाजारपेठेत सोन्याचा भाव वाढू लागलेला. चीन आणि अमेरिकेतील व्यापार युद्धांमुळे आणि जागतिक अर्थव्यवस्थेची गती मंदावल्यामुळे सोन्याला त्या काळी पुन्हा झळाळी मिळत होती. त्यानंतर लगेच लॉकडाऊन लागलं.
त्याच्यामुळे सोन्याचा दर अचानक वाढला होता. इतिहासातही ही उदाहरणं पाहिली तर लक्षात येतं की जेव्हा जेव्हा राजकीय पटलावर युद्धाचं सावट येतं किंवा मोठ्या वित्त संस्था डळमळीत होतात, तेव्हा चलनाचा वापर कमी होतो आणि लोक सोन्यात गुंतवणूक करायला लागतात. सोन्याचा भाव वाढणं हे फक्त महागाईचं लक्षण नसून ते उद्याच्या येणाऱ्या संकटांची चाहूल असते. युद्धाच्या ठिणग्या पडण्यापूर्वी किंवा मोठी आर्थिक उलथापालथ होण्यापूर्वी सोन्याचे भाव ज्या पद्धतीनं वर जायला लागतात, त्यावरून हे स्पष्ट होतंय की सोनं हा फक्त दागिना नसून जागतिक तणावाची एक मोजपट्टी आहे. अशा परिस्थितीत लोकांनी या महागलेल्या सोन्यात गुंतवणूक करावी का, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो. खरं तर मंडळी, सोनं ही एक नेहमीच लॉंग टर्म आणि सुरक्षित गुंतवणूक राहिली आहे. जरी सध्या भाव जास्त वाटत असले तरी सोन्याचा इतिहास पाहता त्याच्या किमतीत सातत्याने वाढच झालेली दिसते. या तणावाखाली लोक महागाईच्या सोन्यात गुंतवणूक करतात. जर लोकांचं उद्दिष्ट हे फक्त दागिन्यांसाठी असेल आणि गरज असेल तेव्हाच ते खरेदी करणं योग्य ठरेल. मात्र गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार करत असाल तर प्रत्यक्ष सोनं घेण्यापेक्षा गोल्ड ETF किंवा सरकारी गोल्ड बॉन्ड हा एक उत्तम पर्याय असू शकतो. यामध्ये चोरीची भीती नसते आणि शुद्धतेची खात्री असते. या सोन्यात गुंतवणूक करताना एकाच वेळी मोठी रक्कम न टाकता ठराविक कालावधीत थोड्या थोड्या प्रमाणात विकत घेणं हे सामान्य लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतं. जरी जगात भाव वर खाली होत असले तरी सोनं हा संकट काळातला सगळ्यात जवळचा मित्र ठरतो, हे विसरून चालणार नाही. त्यासोबतच आताच्या डिजिटल युगात डिजिटल गोल्ड हा एक महत्त्वाचा भाग ठरतोय. यामध्ये तुम्ही अगदी कमी रुपयांपासून सोन्यात गुंतवणूक करू शकता, ज्यामुळे खिशात बऱ्यापैकी पैसे असले तरी थेंबे थेंबे तळे साचल्याप्रमाणे सोन्याचा साठा करता येऊ शकतो. त्यानंतर ग्रामीण भागातील तरुण पिढी किंवा शहरातील कामगार वर्ग ज्यांना दागिन्यांना सांभाळण्याची भीती वाटते, त्यांच्यासाठी हा पर्याय अत्यंत सोपा आहे. मोबाईलमध्ये खरेदी केलं जाणारं हे सोनं सुरक्षित व्हॉल्टमध्ये ठेवलं जातं, त्यामुळे चोरीची काळजी उरत नाही आणि शुद्धतेत 100% खात्री मिळते. जेव्हा तुमच्याकडे पुरेशा प्रमाणात डिजिटल सोनं जमा होईल तेव्हा तुम्ही ते विकून रोख रक्कम मिळवू शकता आणि त्याचे प्रत्यक्ष दागिन्यात रूपांतर करू शकता. याच पद्धतीनं वाढत्या किमतींच्या काळात सोन्याची परंपरा जपण्यासाठी आणि भविष्यातील संकटांची सुरक्षा म्हणून डिजिटल गोल्ड हा पर्याय योग्य ठरू शकतो. ही सोन्यातली गुंतवणूक कायम फायदेशीरच ठरणार आहे. त्याचबरोबर अशाच या जगाच्या आर्थिक संकटांपासून वाचण्यासाठी लोकांनी या डिजिटल गोल्ड सोबत आपला हेल्थ इन्शुरन्स सुद्धा काढून ठेवावा. परंतु लोकांनी कधीही कर्ज काढून गुंतवणूक करू नये, कारण त्यातून होणारे तोटे हे नैराश्याकडे घेऊन जाणारे असतात. अशा प्रमाणे ही होणारी सोन्याची महागाई कुठल्या तरी संकटांची पहिली पायरी असू शकते का? सोने महागाईबद्दल तुम्हाला आणखीन काय काय वाटतं हे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि सोबतच आपल्या विश्वासभारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.